तुमच्या माहितीसाठी सांगतोय की तास काटा आणि मिनिट काटा एकमेकाला 65 मिनिटामध्ये ओलांडतात. ठीक आहे, प्रत्येक 65 मिनिटामध्ये ओलांडतात. काय म्हटलं मी? तास काटा, हे स्टेटमेंट एक लक्षात ठेवा. तास काटा आणि कधीच नाही विसरणार तुम्ही, मिनिट काटा एकमेकांना. अक्षय कधी केला होता? ठीक आहे, आज कर. काही कामात असेल त्याच्यामुळे नसेल उचलला. एक काम कर, तू पण आज करून घे. ठीक आहे, किंवा मेसेज टाकत चल रे नंतर की सर मी कॉल केला होता, तुम्ही उचलला नाही. मला दिवसातले कमीत कमी 100च्या वर कॉल येतात अक्षय. ठीक आहे, सॉरी बेटा, नसेल उचलला तर काही हरकत नाही. मला कॉल करून घे तू. ठीक आहे, बोलेल मी तुझ्याशी, डोंट वरी. असं काही नाराजी नाही राहत कोणासाठीच. ठीक आहे, आता स्वप्नीलचा कॉल आला होता, 5-10 मिनिटापूर्वी उचललाय मी, म्हणजे सेशन सुरू व्हायच्या पहिले. ठीक आहे, असं काही नाही, कॉल सगळ्यांचेच उचलतो, कधी राहून जातं. ठीक आहे. तास काटा बघा, स्टेटमेंट काय? दुपारी 1:30 वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी 7:30 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल? तर तास काटा आणि मिनिट काटा प्रत्येकी 65 मिनिटाला एकमेकांना ओलांडतो. ठीक आहे, मग आता बघा, जर सपोज इथे हे दिसत आहे आपल्याला की 1:30 वाजल्यापासून 7:30 वाजेपर्यंत, 1:30 वाजल्यापासून 7:30 वाजेपर्यंत म्हणजे टोटल किती तास होत आहे? ठीक आहे, 6 तास होत आहे. ठीक आहे, 6 तास म्हणजे किती मिनिटं रे? 6 तास म्हणजे किती मिनिटं? ठीक आहे, 6 तास म्हणजे किती मिनिटं? 360 मिनिट. कारण 1 तास म्हणजे 60 मिनिटं म्हणतो आपण. मग दिस इज क्लिअर नाऊ. मग बघा, 360 6 तास, मग 65 गुणिला मी जर 5 करेल, 5 5 25, 6 5 30 32, म्हणजे 325. जर पुन्हा मी 6 घेतले इथं तर जास्त होऊन जाईल, म्हणजेच 5 तासात ओलांडेल असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच काय की 360 ला जर मी 65 ने भागतो आहे तर मला इथं 5.5 येते. सिंपल. तर असं म्हटलं तरी चालेल, हे काही चुकीचं नाही होणार. यू गॉट माय पॉईंट गाईज? ठीक आहे, म्हणजेच माझं उत्तर किती येणार? इथे 5 येणार. 6 लिहिलं तर उत्तर चुकतं. बघा, हा क्वेश्चन इझी होता, पण कधी कधी ना आपण गडबडीमध्ये 6 म्हणून देतो, कारण इथे 6 तासाचा दिसतोय. सो दॅट इज टोटली रॉंग. मग हे स्टेटमेंट जे आहे, ही जी लिहिलेली ओळ आहे, ही ओळ तुमच्या नोटबुक मध्ये आली पाहिजे की 1 तास काटा आणि मिनिट काटा एकमेकांना 65 मिनिटानंतर ओलांडतो. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट माय डिअर फ्रेंड्स.